महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना AI कशा प्रकाराने मदत करतं, काय मदत करू शकतं, या सगळ्यांवरती जे आहे आज आपण या AIच्या महाराष्ट्र पॅव्हिलियनवरती आहे, जिथे काय प्रकाराने AI शेतकऱ्यांना तसंच कोणत्या प्रकाराने त्यांना ते मदत करणार, त्यांच्या ज्या सगळ्या ॲग्रिकल्चर पॉलिसीज आहेत ते कसं काय त्यांना ते हेल्प केलं जाणार, या सगळ्यांबद्दल जे आहे तिथे वेगवेगळे काही सॉफ्टवेअर्स आहेत किंवा काय नेमकं या प्लॅटफॉर्मवर आहेत हे जाणण्यासाठी आपण बोलूया. सर, तुमचं नाव काय पहिलं? नमस्कार, माझं नाव सोहन सिनगर आणि माझ्यासोबत आहे श्री नितीन बनकर. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्यासाठी घेऊन आलेलं एक वन स्टॉप सोल्युशन महाविस्तार AI. महाविस्तार हा शेतकऱ्याचा डिजिटल मित्र म्हणून येत्या काळामध्ये आपल्यासोबत असेल. यामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना जी काही माहिती पाहिजे किंवा ज्या काही अडचणी येतात त्या संदर्भात शेतकरी महाविस्तारवर आपले जे काही प्रश्न विचारले ते विचारून त्याबद्दल माहिती घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त यामध्ये एक AI चॅटबॉट दिला गेला आहे. या चॅटबॉटमध्ये शेतकरी आपले प्रश्न आपले मराठी किंवा तसेच इंग्लिश लँग्वेजमध्ये विचारू शकतात. पण या प्रश्नांची जे काही उत्तरं त्यांना पाहिजे वेगवेगळ्या पिकांबद्दल लागवडीपासून ते काढणीपर्यंत, हवामान बदल असेल, पीक रोग नियंत्रण असेल किंवा विविध बाजारांचे बाजारभाव असतील पिकांबद्दल, तर त्या संदर्भात योग्य अशी माहिती महाविस्तार देणार आहे. याची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाविस्तार AIमध्ये जे विविध फीचर जे आपण दिलेले आहे, या सगळ्या फीचर्सची जी काही माहिती आहे ती आपल्या राज्यातील जे काही 4ही कृषी विद्यापीठ आहे यांच्याकडनं आलेली आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना योग्य अशी माहिती मिळेल याची काळजी कृषी विभाग घेत आहे. नक्कीच. आणि मॅम, तुमच्याकडे काय नेमकं एक हे आहे? नमस्कार, मी अश्विनी गजऋषी, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब IIT बॉम्बे यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत, महाराष्ट्र शासनासोबत AI पॉवर्ड सोल्युशन महाविस्तार AI ॲपमध्ये इंटिग्रेट केलेलं आहे. याच्यामध्ये एका क्लिकवरती शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावरती नक्की कुठला रोग आलेला आहे किंवा कुठल्या प्रकारचा आजार झालेला आहे किंवा कीड आलेली आहे याचं त्यांना एका क्लिकवरती सगळं निदान कळतं. आणि हे जे आहे हे पूर्णपणे AI/ML कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असं हे सोल्युशन आहे. आणि याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय, उपचारात्मक उपाय असेही समजतात. तसेच याच्यामध्ये आवाज रूपाने किंवा ऑडिओ जो आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना ऐकता येतो. म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शेतकरी याचा उपयोग करू शकतात. हे ॲप्लिकेशन आतापर्यंत 25 लाख लोकांनी डाउनलोड केलेलं आहे. आणि किती फ्रूटफुल झाला आहे, कारण की सध्या एक जो तुम्हाला पण हा प्रश्न आहे, सध्या एक जे सिनारिओ दिसून येत आहे, मोठ्या प्रमाणात लोक आपल्या आपल्या बॉट्सला घेऊन येत आहेत, मोठ्या मॉडेल्स घेऊन येत आहेत, पण त्यांचं एक्झिक्युशन हा मात्र एक प्रश्नचिन्ह आहे. तर आतापर्यंत आम्ही याचे जे टेस्टिंग केलेलं आहे फील्डवरती, त्या टेस्टिंगनुसार आम्हाला 75 ते 85% ॲक्युरसी वेगळ्या वेगळ्या पिकांवरती, वेगळ्या वेगळ्या डिसीजेस आणि पेस्टमध्ये मिळालेली आहे. आम्ही याच्यामध्ये 18 पिकं कव्हर करतो आहोत आणि 100पेक्षा जास्त रोग आणि कीड हे आम्ही याच्यामध्ये त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे AI पॉवर्ड सोल्युशन बनवलेलं आहे. सर, आपलं ॲप्लिकेशन कोणतं, कसं काय डाउनलोड किंवा काय त्याचा एक फीडबॅक राहील? हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि हे रिअली शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणून काम करत आहे. कारण शेतकऱ्याला त्याच्या पिकावरती रोग येण्याची संभावना काय हे आपण अगोदर शेतकऱ्यांना कळवतो. त्यामुळे शेतकरी त्यांचं पिकाचं योग्य काळजी घेऊ शकतात. आणि एखाद्या शेतकऱ्याच्या पिकावरती जे रोग आलेला असेल तर कोणत्या प्रकारचा रोग आलेला आहे हे आपल्याला ॲप्लिकेशन सांगतं आणि त्याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे हे ॲप्लिकेशन थ्रू मार्फत माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे ॲप्लिकेशन खूप मदत करणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं की त्याची लाईफस्टाईल नक्कीच चेंज होणार आहे. हे ॲप्लिकेशनचं ह्या टाईपचा यूज होत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 30 लाख लोकांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आहे आणि डेली बेसिसवरती जर पाहिलं तर कमीत कमी 10 लाख लोक हे ॲप्लिकेशन यूज करत आहे. त्यामुळे त्यांचं उत्पन्न नक्कीच वाढणार हे ॲप्लिकेशन यूज करून.
येस. तर ही गॅरंटी दिली जाते या डिजिटल मित्राबद्दल की जो आहे शेतकऱ्यांचा मित्र, शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणजेच हा पूर्ण सॉफ्टवेअर आहे असं समजून येत आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नवीन कुमार बरोबर मी उर्वशी कोना, झी मीडियासाठी.